नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत मसाले भात। त्यासाठी लागणारे साहित्य आहे मटार, कांदा उभा चिरलेला, गाजर, बिनीस, ज्या काही तुमच्याकडे भाज्या असतील त्या घ्यायच्या आहेत। इथे मी शिमला मिरची, वांग हे सर्व फोडणीमध्ये आलं, लसूण, मिरची आणि टोमॅटोची पेस्ट घालून छान परतून घ्यायचं आहे। त्यानंतर कांदा फोडणीमध्ये घालायचा आहे व आपण ज्या काही भाज्या घेतल्या आहेत त्या सर्व भाज्या घालायच्या आहेत। भाज्या घालून छान परतल्या की त्यामध्ये मसाला पावडर, गरम मसाला पावडर, हळद, मीठ, थोडंसं दही हे सर्व घालून छान त्याला वाफवून घ्यायचं आहे। हा मी एक मसाल्याचा तुकडा घातलेला आहे जो आपण वाटण करतो नॉनव्हेजसाठी वगैरे, त्याचा हा मसाल्याचा तुकडा मी घातलेला आहे याच्यामध्ये। आता हे तांदूळ जे आहेत ते धुवून त्यातील पाणी छान निथळून पूर्ण कोरडे करून घेतलेले आहेत। हे तांदूळ आता आपण याच्यामध्ये थोडेसे भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण याच्यामध्ये आता पाणी जसं तुम्हाला आवश्यक तुमच्या भाताला लागेल त्याप्रमाणे पाणी घालायचे व याच्यामध्ये मसाल्यासाठी मी एक तमालपत्र घालत आहे व कोथिंबीर घातलेली। आता आपण कुकरचं टोपण लावून याला एक शिटी काढून घेऊया। आता आपला हा मसाले भात तयार झालेला आहे। तर भाज्या एकीकडे झालेल्या असतात काही वेळेस, त्यामुळे पूर्ण भात हा पूर्ण हलवून घ्यायचा आहे। तर आता हा छान असा भात वाफाळलेला खाण्यासाठी तयार आहे। यासोबत तुम्ही रायताही करू शकता कांदा टोमॅटोचे। तर खाण्यासाठी तयार आहे आपला मसाले भात।